पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमामध्ये आज 207वा शौर्य दिन साजरा केला जातोय। मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची उधळण करण्यात आली, सामूहिक बुद्धवंदना झाली आणि त्यानंतर शौर्य दिनाला सुरुवात झालेली आहे। शौर्य दिनाचं प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल झालेत आणि त्यामुळे या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। कोरेगाव भीमामध्ये मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल झालेले आहेत। आज 207वा शौर्य दिन आहे आणि त्या निमित्ताने ही सर्व मंडळी इथे जमलेली आहेत। प्रकाश आंबेडकर सुद्धा कोरेगाव भीमामध्ये दाखल झाले। पासून त्यांच्या रात्रीच्या मुक्कामापर्यंत इतकी मायक्रो लेवलवर अरेंजमेंट आहे। 8 ते 10 हजार जवळजवळ पोलीस आणि इतर यंत्रणाचा बंदोबस्त या ठिकाणी आहे। लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी आम्ही CCTV कॅमेरेज ठेवलेले आहेत। नदी जवळ असल्या कारणाने NDRFची आमची टीम तैनात आहेत। रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी झाली आणि शौर्य दिनाला सुरुवात झालेली आहे। लाखो भीम अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल झालेले आहेत। शौर्य दिनानिमित्तानं अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने इथं दरवर्षी लाखो भीम अनुयायी येत असतात। प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी विजय स्तंभाला अभिवादन केले आहे। हा भीमा कोरेगावातून सुरुवात झाला, त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते। मी असं मानतो की हे चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे। शासन आपल्या परीने असणारा सुविधा पुरवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करते, पण ते अपुऱ्या पडत आहेत।